पनवेल तालुक्यातील चिन्हन, महाडुंगी आणि कोनपोलीमधील जमीन तळोजा एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी देण्यास गावकऱ्यांचा विरोध आहे आणि त्यासाठीच गावातील महिलांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. पनवेल तालुक्याच्या 3 गावांमधली जमीन ही राज्य सरकार सध्या ताब्यात घेते. त्याविरोधात 13 शेतकऱ्यांचं आमरण उपोषण गेल्या 8 दिवसांपासूनच सुरू आहे. या प्रकरणात तहसीलदार, प्रांत आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांशी बैठका होऊनही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे गावातील महिलांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, विहीर आणि झाडांचं मूल्यमापन व्हावं, तसंच जमीनधारकांना नोकरीत प्राधान्य मिळावं अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. उपोषणाचा 9वा दिवस आहे, तरी प्रांताचे किंवा शासनाचे लोक आले आहेत, नुसते येऊन गेलेत. पण ते त्यांचा निर्णय काय आहे का फक्त नुसते आम्हाला सांगून गेलेत. आम्हाला नुसते आश्वासन नको आहे. तो कागदपत्री जे आमच्या मागण्या आहेत ना ते आमच्या पूर्ण करावं. बाकी आमचं काही म्हणणं नाही. जे आमचं ना तेच आम्हाला परत द्या. तुमच्याकडचं आम्हाला काहीच नको आहे. जी जमीन आमची आहे ना तीच द्यावं. बाकी काय नाही आमचं म्हणणं. आज उपोषणामध्ये 9 दिवस आहे. त्यांच्या पोटात काहीच नाही, पाण्याशिवाय काहीच नाही. अन्न तर नाहीच आहे, पाण्याशिवाय आज त्यांची अवस्था बघवत नाही. अजून तरी स्थानिक आमदाराला तरी अजून जाग आली नाही. शहापूर तालुक्यामधल्या आसनगाव एमआयडीसीतल्या SKI प्लास्टिक कंपनीला लागलेली